स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची भूमिका म्हणजे आई. अशा काही स्त्रिया ज्यांनी अत्यंत सजगतेने मातृत्व कर्तव्य पार पाडून महान व्यक्तिमत्व समाजाला दिली, त्यांच्याविषयी एका नवीन शृंखलेत प्रेमस्वरूप आई. आजचं पहिलं पुष्प स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी. हायकोर्टाला सुट्टी असल्यामुळे वकील असलेले विश्वनाथ बाबू दत्त यांच्या घरी त्यांचे काही मित्र आले होते. हसत खेळत गप्पा चालल्या होत्या. तेवढ्यात लहानगा नरेंद्र तिकडे आला. विश्वनाथ बाबूंच्या एका मित्रानं त्याला विचारलं, नरेन, मोठेपणी तू कोण होणार? बाबांसारखा मोठा वकील होणार ना? नरेंद्रनं मान हलवून नकार दिला. मी ना आमच्या बाबांच्या घोडागाडीचा सारथी आहे ना, तसा होणार. लाल लाल कोट, लाल लाल पॅन्ट, घोड्यांचा लगाम हातात, चॅकचॅक केलं की काय मस्त घोडे धावतात, माहिती आहे? मला तसं व्हायचं आहे. स्वयंपाकघरात काम करताना भुवनेश्वरी देवी, नरेंद्रची आई, हा संवाद ऐकत होत्या. भुवनेश्वरी देवी फार धार्मिक होत्या. रामायण, महाभारत, धार्मिक ग्रंथांचं वाचन त्या नियमित करत. बैठकीच्या खोलीतून सर्वजण बाहेर गेलेत असे बघून त्या नरेंद्रजवळ आल्या. नरेंद्रचा हात धरून त्याला म्हणाल्या, नरेन, चल माझ्याबरोबर. तुझ्या बाबांच्या अभ्यासिकेत बघ, केवढी तरी पुस्तकं आहेत. आणि हा तुझ्या बाबांच्या अभ्यासिकेमधला फोटो पाहिलास? हे चित्र पाहिलंस? बघ, 4 पांढऱ्या शुभ्र घोड्यांचे लगाम कोणाच्या हातात आहेत? अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण त्याच्या हातात आहेत की नाही? ते चित्र दाखवून भुवनेश्वरी देवी म्हणाल्या, बिले. नरेंद्रला लाडानं त्या बिले म्हणत. बिले, सारथीच व्हायचं असेल ना, तर अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण त्याच्यासारखा सारथी हो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 घोड्यांचे लगाम हातात असलेला, सर्व जगाला शाश्वत सुखाच्या वाटेकडे नेणारा मार्गदर्शक सारथी श्रीकृष्ण, असा सारथी हो बरं का. नरेन, आपले विचार हे आपलं प्रतिबिंब असतं. नेहमी खूप मोठे विचार करावेत. विचार आपल्याला घडवतात, हे नेहमी लक्षात ठेव. 7-8 वर्षांचा लहानगा नरेंद्र हे सगळं कानात साठवून ठेवत होता. नरेंद्र मोठा होत होता. त्याचं शालेय आणि कॉलेजचं शिक्षण व्यवस्थित चालू होतं. प्रेसिडेन्सी कॉलेजचं शिक्षण शिकत असताना त्याचा मित्र सुरेंद्रनाथ याच्या घरी एकदा संगीत भजनाचा कार्यक्रम होता. नरेंद्र उत्तम भजन गात असे म्हणून त्यालाही आमंत्रण होतं. त्या दिवशी नरेंद्रनं सर्व श्रोत्यांसमोर एक छान बंगाली गाणं म्हटलं. मन चालो निज निकेता. हे मना, तू आता तुझ्या घरी म्हणजे ईश्वराच्या घरी चल पाहू, त्याची आठवण काढ पाहू. हे दृश्य जग हे काही तुझं नाही, हे रोज बदलणारं आहे. त्या कार्यक्रमाला रामकृष्ण परमहंस आले होते. दक्षिणेश्वराच्या मंदिरात कालीमातेचे पुजारी रामकृष्ण, तेही हे गाणं ऐकताना तल्लीन झाले होते. आणि या प्रसंगानंतर नरेन वारंवार दक्षिणेश्वराच्या मंदिरात रामकृष्णांना भेटायला जाऊ लागला. सर्व सुरळीत चालू असताना अचानक एक दिवस विश्वनाथ बाबूंचं निधन झालं. आणि पाहता पाहता घराला जणू दृष्ट लागली. विश्वनाथ बाबू यांचा सर्व पैसा नरेंद्रचे काका कालीचरण यांनी हडप केला होता. घरातील कोणीच आर्थिक समस्येसाठी काम करण्यासारखं नव्हतं. भावंड सर्व लहान होती. भुवनेश्वरी देवींना मुलांना 2 वेळेला काय खायला घालू ही चिंता वाटायला लागली होती. पैसे नव्हते. आपण उपाशी राहून त्या मुलांच्या भुकेकडे लक्ष देत होत्या. नरेंद्रला हे काही सहन होत नव्हतं. तो खूप धडपडत होता, पण मार्ग दिसत नव्हता. दक्षिणेश्वराकडे, कालीमातेकडे प्रपंचाच्या समस्या सांगण्यासाठी त्याचा धीर होत नव्हता. रामकृष्ण परमहंसांना नरेंद्रची दया आली. नरेन, काळजी करू नको. हे बघ, 2 वेळचं जेवण आणि झाडं-भरडे वस्त्र याची तुझ्या कुटुंबासाठी सोय होईल, असा आशीर्वाद त्यांनी नरेंद्रला दिला. आता नरेंद्र अधिकाधिक रामकृष्णांकडे आकर्षित व्हायला लागला होता. अशातच एक दिवस घशाच्या कर्करोगानं रामकृष्ण परमहंसांचं निर्माण झालं आणि रामकृष्णांचं कार्य आता नरेंद्रला पूर्ण करायचं आहे असं ते सांगून गेले. रामकृष्णांकडे त्याची आध्यात्मिक प्रगती होत होतीच. आता पुढचा मार्ग नरेंद्रला चालायचा होता. आपला देश वैभवशाली व्हावा हे नरेंद्रचं स्वप्न होतं. त्याने अनेक ठिकाणी रामकृष्ण मठ स्थापन केले. भ्रमण करत करत नरेंद्र कन्याकुमारीला आले. देवीचं दर्शन घेऊन पायऱ्यांवर बसले असताना समोर समुद्रातील प्रचंड शिलेवर आपण जाऊन तपस्या करावी असं त्यांना वाटलं. पण नावाड्यासाठी पैसे नव्हते. क्षणभर विचार करून त्यांनी समुद्रात उडी मारली आणि पोहत पोहत शिलेपर्यंत ते आले. बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी ती शिला आहे, आजही आहे.
आणि विवेकानंद रॉक म्हणून ती ओळखली जाते. 3 पूर्ण दिवस 3 रात्री अन्न पाण्याशिवाय त्या शिलेवर बसून त्यांनी तपस्या केली आणि त्यांना दृष्टांत झाला की त्यांनी पश्चिमेकडे जावं. त्यावेळेला पश्चिमेकडे शिकागोला सर्वधर्म परिषद होणार होती. त्या दृष्टांतानंतर नरेंद्र परत पोहत किनाऱ्यावर आले आणि थेट मद्रासला आले. मद्रासला आल्यानंतर तिथल्या युवकांना कठोपनिषदाचा आधार आणि शिकवण देऊन त्यांनी तयार केलं. त्यांच्या मनाची मरगळ घालवली, आत्मविश्वास वाढवला. नरेंद्र म्हणतात, फिअर इज डेथ, फिअर इज सिन, फिअर इज हेल्थ, फिअर इज अनरायचसनेस, फिअर इज रॉंग लाईफ. माझ्या युवक मित्रांनो, तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवलात की तुमच्या मनातली भीती आपोआप नाहीशी होईल. आपल्या देशावरील परचक्र आपल्याला घालवायचं आहे. नरेंद्रांचं इंग्रजी उत्तम होतं. त्यांना परदेशी अमेरिकेला पाठवायचं असं या युवकांच्या मनात होतं. पण पैशाची सोय कुठून करणार? खेतडीचे राजे अजित सिंह यांनी नरेंद्रविषयी ऐकलं होतं. हा कोणी महात्मा आहे हे त्यांनी जाणलं होतं. त्यांनी नरेंद्रच्या जाण्याची आणि कपड्यांची व्यवस्था केली आणि खेतडी नरेश अजित सिंह यांनीच नरेंद्रचं नामकरण केलं स्वामी विवेकानंद. त्यानंतर नरेंद्र स्वामी विवेकानंद याच नावाने ओळखले गेले. बोटीचा लांब प्रवास करून विवेकानंद शिकागोला आले. तिथेही प्रचंड अडचणी आल्या, पण आपल्या अमोघ वक्तृत्वानं स्वामी विवेकानंदांनी सगळ्या अमेरिकन लोकांना जिंकलं. विश्वबंधुत्व आणि मानवता ही आपल्या धर्माची मूलतत्व त्यांनी अमेरिकन लोकांना सांगितली. त्यासाठी त्यांनी सुरुवात माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो अशी केली. पाहता पाहता शिकागोला त्यांची खूप खूप व्याख्याने झाली. आईनं सांगितल्याप्रमाणे त्यांच्या झोळीत भगवद्गीता असायचीच. त्यातलाच कुठला तरी एखादा श्लोक घेऊन त्यावर ते भाष्य करीत. लंडन, जपान, पॅरिस अशा ठिकाणी विवेकानंद गेले. आपल्या धर्माची तत्व वचनं सांगून त्यांनी सर्व सभा जिंकल्या. त्यांची ख्याती सर्वदूर पसरत होती. स्वामी विवेकानंद भारतात आल्यावर, कलकत्त्याला आल्यावर त्यांची रथातून मिरवणूक निघाली. रथ रस्त्यातून जात होता. विवेकानंदांच्या घराजवळ रथ आल्यावर ते रथातून खाली उतरले. वास्तविक संन्यासी लोकांना नातेसंबंध नसतात हा नियम आहे. पण आईच्या ओढीनं विवेकानंद रथातून उतरले आणि लहान मुलासारखे धावत धावत आपल्या घरी गेले. तुळशी वृंदावनाजवळ आई उभी होती. आईला माहिती होतं आपल्या मुलाची मिरवणूक या रस्त्यावरून जाणार आहे. विवेकानंदांनी आईच्या पायाला स्पर्श केला, नमस्कार केला. आईने त्यांच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि भुवनेश्वरी देवी त्यांना घेऊन घरात गेली. आईचे हात घट्ट पकडून विवेकानंद म्हणाले, अगं आई, विदेशात गेलो पण 24 तास माझ्या हृदयात तू होतीस. तू सांगितल्याप्रमाणे झोळीत मी नेहमी भगवद्गीता ठेवत होतो. तिथल्या विलासी भोगात मी कधीच रमलो नाही. मला कधीच त्याचं आकर्षण नाही वाटलं ग. अगं, कितीतरी सुंदर सुंदर स्त्रिया माझ्या भोवती असायच्या, पण मला कधीच आकर्षण नाही वाटलं. त्यातल्या एका स्त्रीने तर मला विचारलं, माझ्याशी लग्न कराल का? त्यावेळेला मी तिला म्हणालो, तुला माझ्यासारखाच मुलगा हवा आहे ना? आजपासून मी तुला आई म्हणतो. आजपासून मी तुझा मुलगा आहे. आई, तुझ्या संस्कारांची शिदोरी जन्मभर पुरणारी आहे. तू सांगितलेल्या वाटेवरूनच मी जात होतो आणि म्हणूनच ग मला यश मिळालं. काय बोलू, किती बोलू असं विवेकानंदांना झालं होतं. आणि भुवनेश्वरी देवी त्यांच्या गळ्यात आनंदाचा हुंकार दाटून येत होता. त्या फक्त विवेकानंदांना कुरवाळत होत्या. आज हा जगप्रसिद्ध योद्धा संन्यासी पुन्हा पुन्हा आईला विचारत होता, अगं आई, मी शिकागोला जाण्यापूर्वी एकदा तुला म्हटलं होतं ना की तुला तीर्थयात्रा करायची, मी तुला घेऊन जाईन. सांग ना कधी जायचं? मी तुला तू म्हणशील तिथे घेऊन जाईन. वाराणसी, रामेश्वर, सांग ना. आणि विवेकानंदांनी आईला वचन दिल्याप्रमाणे तिला तीर्थयात्रेला घेऊन गेले. परत आल्यानंतर ते आपल्या वेलूरच्या मठात राहायला गेले आणि स्थापन केलेल्या रामकृष्ण मठांचं त्यांचं कार्य चालू राहिलं. आणि एक दिवस आता आपल्या कार्यसमाप्तीची वेळ आली आहे हे त्यांना कळलं. तो 4 जुलै 1902चा दिवस होता. स्वामीजींनी देह ठेवला. शेवटपर्यंत ते शिष्यांना शिकवत होते. त्यांचा शेवटचा पाठ पाणिनीच्या व्याकरणाचा होता. अवघ्या 39व्या वर्षी जगाचं कल्याण करणारा हा महात्मा परलोकी गेला. त्यांच्या अंत्ययात्रेची वार्ता त्यांच्या आईला कशी सांगणार हा प्रश्न होता, पण बातमी देणं तर आवश्यक होतं. आपल्या मुलाच्या निर्वाणाची बातमी कळल्यावर आई भुवनेश्वरी आपल्या दुःखाचं प्रदर्शन न करता शिष्यांना म्हणाली, माझ्या बिलेला सांगा, आजपर्यंत तू आईला नमस्कार करत होतास,
पण आज आई तुला मनापासून नमस्कार करते आहे. माझ्या राजा, तू खरंच योग्यांचा मुकुटमणी होतास रे. खरंच श्रीकृष्णासारखा सारथी झालास. बिले, आईसाठी प्रभूकडे एकच माग, तुझ्या शेजारी थोडीशी जागा ठेवायला सांग हा. शिष्यांना हा निरोप देऊन त्यांनी डोळे मिटून तिथूनच आपल्या मुलाला नमस्कार केला आणि निरोप दिला. विवेकानंदांचे एक बोधवाक्य आहे, त्यांना या भागाची आज सांगता करूया. हे प्रेरणादायी बोधवाक्य आहे, अराइज, अवेक, स्टॉप नॉट टिल युअर गोल इज रीच्ड. अराइज, अवेक, स्टॉप नॉट टिल युअर गोल इज रीच्ड.